आज राजसाहेबांनी एक बाण सोडला ठाकरे शैलीमध्ये की क्रिकेटसारखं राजकारण बदलत चाललंय। अजून ते पुढे असंही बोलले की क्रिकेटमध्ये जे असतात ते थर्ड अंपायर असतात आणि आपल्या राजकारणामध्ये थर्ड अंपायर नाही। म्हणजेच थर्ड अंपायर आपल्या सर्वांना माहित असेल, क्रिकेटमध्ये पंचांनी जरी आऊट दिलं तरी पण फिल्डरला अधिकार असतो की बाबा आम्हाला अपील करायचंय, आम्हाला हा निर्णय जो आहे तो परत आम्हाला बघायचा आहे थर्ड अंपायर कडून, आणि तो थर्ड अंपायर क्रिकेटमध्ये असतो पण राजकारणात थर्ड अंपायर नसतो असं राजसाहेबांनी आज सांगितले। आणि जर राजकारणात थर्ड अंपायर असता तर हे चित्र जे आहे विधानसभेचं जे आता आपण पाहतोय ते कुठेतरी वेगळं असतं असं राजसाहेबांचं मत होतं आजच्या या भाषणामध्ये। म्हणजेच मित्रांनो, हे कुठेतरी असं टार्गेट करून जाते की ईव्हीएम मध्ये झोल होता आणि हे मला असं वाटतं अजून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही पण पुढे ते स्पष्टपणे सांगतील। ह्या गोष्टी मित्रांनो कुठेतरी दिसून येतात, कारण राजसाहेबांनी मुंबईमध्ये एक बैठक घेतली, नंतर पुण्यामध्ये जाऊन त्यांनी प्रत्येक उमेदवार पदाधिकारी त्यांच्यासोबत बोलले। प्रत्येक जणांनी मनसैनिकांनी एकच, म्हणजे मला असं वाटतं उमेदवारांनी एकच गोष्ट सांगितली ती म्हणजे ईव्हीएम। आणि हे प्रत्येक ठिकाणी गोष्टी बोलतात ना, व्हायरल देखील झाल्या। काही लोक ईव्हीएमच्या बाजूने बोलतात, काही लोक ईव्हीएमच्या विरोधात बोलतात, पण ईव्हीएमच्या बाजूने जे बोलणार आहेत ना मित्रांनो, मला असं वाटतं ते कुठेतरी भाजपचे आहेत, ते कुठेतरी बोलतात ना महायुतीमधले आहेत। आणि ईव्हीएमच्या विरोधात जे बोलणार आहेत ते सगळे सामान्य माणसं देखील आहेत आणि त्यातल्या तर मला असं वाटतं भरपूर भाजपचे आणि बोलतात ना हे महायुतीतले कार्यकर्ते जे आहेत ते देखील ईव्हीएमच्या विरोधामध्ये काही जण बोलतायत। आत्ता ते दिसतंय, आता बाहेर येतंय, कारण तशा गोष्टी आपल्याला महाराष्ट्रात आढळून आलेल्या आहेत, जे एक एक पुरावे अजून बोलतात जमा होत आहेत ईव्हीएमच्या विरोधामध्ये। ते ईव्हीएमच्या विरोधामध्ये पुरावे जेव्हा जमा होतील आणि मला असं वाटतं राजसाहेब तेच करतायत आणि ते बोलतात ना की शांत बसलेत राजसाहेब, म्हणून असं समजू नका की हा माणूस शांत आहे। मित्रांनो, ही शांतता जी आहे ना ती वादळापूर्वीची शांतता आहे। मला असं वाटतं ना राजसाहेब एकदा हे ईव्हीएमचे सगळे पुरावे एकत्रच घेऊन येतील आणि एक अशी सभा घेतील आणि त्याच्यानंतर राजसाहेब बोलतील की ईव्हीएमचं काय जे आहे ना सगळं भोंगळ कारभार सगळा बाहेर काढतील। मित्रांनो, थोडी कळ सोसा अजून मला असं वाटतंय, कारण राजसाहेबांनी आज जो क्लू दिलाय त्याच्यावरून स्पष्ट असं जाणवते की ईव्हीएम मध्ये झोल होता। त्याच्यामुळेच राजसाहेब बोलले ना, जर का आम्हाला पंच दिला असता राजकारणामध्ये तर आम्ही कुठेतरी न्याय मागायला गेलो असतो, पण इथे पंचच नाहीये। आपापल्या पद्धतीने सगळे खेळतायत आणि त्याच्यामध्ये केंद्राकडे जाऊ शकत नाही, त्यामुळे आपण कुठे जाणार, कोणाला हाक देणार, याच्यावर कुठेतरी पुरावे जमा करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं राजसाहेबांनी प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ईव्हीएमच्या विरोधामध्ये पुरावे एकत्र जमा करा आणि त्याच्यानंतर मग जे काय करायचं आहे ते राजसाहेब करतीलच, मला असं वाटतंय। आणि ह्याच्यावर एक पुरावा घेऊन बोलण्यातच अर्थ आहे। आणि आत्ता मला असं वाटतं महाआघाडीचे सर्वजण एकत्र येत आहेत आणि ह्या ईव्हीएमच्या विरोधात। आता त्यांना माहिती आहे की जर का पुढे इलेक्शन लढायची असेल तर त्याच्या आधी हे ईव्हीएमच्या विरोधात बोलणं गरजेचं आहे, कारण ईव्हीएम 2014ला राजसाहेबांनी ईव्हीएमच्या विरोधात बोलले होते, तेव्हापासून कोणीच त्यांच्या सहकार्याला नव्हता। आजपर्यंत राजसाहेब ईव्हीएमच्या विरोधात बोलतायत, पण मित्रांनो आज ह्यांना कळलं, जेव्हा उभाटा गट आणि काँग्रेस ह्यांना जेव्हा कळलं की नाही आपले एवढे कसे काय सीटा पडू शकतात, तेव्हा आता हे सगळे एकत्र आलेत। आणि मला दुसरी गोष्ट असं सांगायचं आहे, जसं राजसाहेबांनी सांगितलं क्रिकेट बदलतंय तसं राजकारण बदलतंय। मला असं वाटतं प्रत्येक गोष्टी आता बदलत आहेत, कारण आधी आपण चित्रपट पाहत होतो, आता आपण चित्रपट पाहत नाही, आपल्या हातात मोबाईल आलाय, आपण मोबाईलवर यूट्यूब पाहतो आणि यूट्यूबवर देखील आपण प्रत्येकजण आपापले मतं मांडत असतो। तर त्याच्यामध्ये माझं असं नाही की मी बोलतोय तेच खरं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकजण आपापली मतं मांडत असतात, त्यात कुठलं काय घ्यायचंय कुठलं काय नाही घ्यायचंय प्रत्यक्ष आपला सर्वांचा एक बोलतात ना अधिकार आहे, हक्क आहे। तर त्याच्यामुळे कुठेतरी कुठल्या गोष्टी पटतात हे म्हणजे बोलतात एक बॉन्डिंग असतं बघणाऱ्यांचं पण, की बाबा मला ही गोष्ट ह्याची पटली। आता माझी काही गोष्ट लोकांना पटते, काही नाही पटत, माझ्या बरोबरचे जे कोण यूट्यूबर बोलतात त्यांच्याही गोष्टी पटतात, काही नाही पटत, काही कमेंट्समध्ये शिव्या असतात, काही माझ्याही कमेंटमध्ये शिव्या असतात। असं बोलतात ना की आपण एकत्र चालत असताना कोणीतरी विरोधात असतं। आज मला असं वाटतं प्रत्येक पक्षाच्या देखील विरोधात कोणतरी आहे, कुठलाही चांगला माणूस जरी असेल त्याच्याही विरोधात कोणतरी असतं। आता त्याच विरोधावरून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची मित्रांनो, आता हे जे प्रकरण झालं त्यात सगळेजण बोलतात मनसे हातात संपणार, मनसेच्या याच्या पुढे आता कधीच काही सीटा येणार नाही आणि भरपूर काय आरोप करतायत की एक तरी सीट यायला पाहिजे होती, राजसाहेबांनी आपल्या साध्या मुलाला जिंकू शकले नाही तर ते बाकीच्या उमेदवारांना काय जिंकवणार, प्रत्येक गोष्टी आहेत, राजसाहेबांनी हे करायला पाहिजे, राजसाहेबांनी ते करायला पाहिजे। पण मित्रांनो, आपण हे जे घरात बसून बोलतो त्याच्यापेक्षा मला असं वाटतं बाळासाहेबांसोबत असलेला सहवास हा राजसाहेबांचा आहे आणि त्याच्यामुळे कोण धोका देत आहे आणि कोण त्यांच्या जवळ आहे, मला असं वाटतं राजसाहेबांना सगळ्या गोष्टी कळतात। त्याच्यामुळे त्यांना आपण सल्ले देणं तेवढं आपण बोलतात ना की त्या पातळीवर आपण नाही आहे। मला असं वाटतं प्रत्येक यूट्यूबर आजकाल एक व्हिडिओ चालण्यासाठी आपले मतं मांडतोय। भरपूर जण, मी 3-4 जण बघितले यूट्यूबवर जे राजसाहेबांना सल्ले देतात। मी मध्ये कोणतरी आहे, त्याचं नाव नाही होतं, वैभव म्हणून कोणतरी मुलगा आहे, तो पण राजसाहेबांवर म्हणजे बोलतात ना सल्ला की मनसे पक्ष संपला, ठंबेलच त्यांचं असं मनसे पक्ष संपलाय, आता पुढे काय होणार।
म्हणजे पुढे काय होणार, म्हणजे आजपर्यंत यूट्यूब जेव्हापासून सुरू केले एकाच नेत्याबद्दल बोललोय, ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. मला बाकीच्या नेत्यांबद्दल काय पडलेलीच नाही, कारण मला माहिती आहे ना बाकीच्या नेत्यांना काही दिशाच नाही आहे, त्यांना राजकारण फक्त कळतं. आणि मला तुम्हाला ते सांगायचं झालं ते की त्या मुलाने व्हिडिओमध्ये सांगितलं की राजसाहेब राजकारण करत नाही, त्याच्यामुळे राज ठाकरे कधीच नाही होऊ शकत. राज ठाकरेंनी काही लोक बोलतात आपला पक्ष बंद करावा आता, काही लोकांनी बोलतात की राजकारण जमत नसेल तर नका करू. अरे राजकारण म्हणजे काय? आपण खरं तर मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीसाठी राजकारण हे गजकारण नको व्हायला, म्हणून समाजकारण असं त्याला कुठेतरी एक नाव देऊन आणि त्यातमध्ये समाजकारण कुठेतरी करून 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे बाळासाहेबांचं जे होतं मित्रांनो ते आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे. खरं तर आज मित्रांनो असं झालं की 80% राजकारण 20% समाजकारण आणि लोकांना काहीच पडलं नाही. लोकांना पैसा दिला, लोकांना अकाउंटमध्ये पैसे आले, संपलं, झालं. लोकांना असं वाटतं हा आला तरी काय करणार नाही, हा आला तरी काय करणार नाही. आणि विकासावर बोललं तर मग तिकडे विषय संपला, म्हणजे गुळ लावला ह्यांनी. विकासावर बोलणं म्हणजे काहीच नाही. हे बोलतात ना इथे गुळ लावलं, म्हणजे आपण गुळ इथे लावला आणि खायला सांगितलं, आपलं बघा तुमचं जातो का, हे जीभ जाते का इथे? कोणाची जीभ जाणार नाही एवढी आत, कारण इथे गुळ लावलाय. प्रत्येक राजकारण्यांनी इथं गुळ लावलेलं आहे. कोणाची जीभ तिथपर्यंत जात नाही, फक्त गुळ दिसतोय, माझ्याकडे गुळ आहे. ही परिस्थिती झाली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. आणि याच्या मागे कारण काय, तर बाकीचे आता बोलतात की राज ठाकरेंनी राजकारण केलं पाहिजे. राज ठाकरे राजकारण करत नाही बाकीच्यांसारखं, त्याच्यामुळे सत्य देत नाही. अरे काय आहे हे, अजब गोष्ट आहे. म्हणजे मित्रांनो आपण राजकारणामध्ये पुढच्या येणाऱ्या पिढीला काय सांगणार आहे? तुम्ही खोटं बोला, तुम्ही लोकांशी बोलतात ना भ्रष्टाचाराने वागा, ह्या सगळ्या गोष्टी जर का असणार तर मग पुढची येणारी पिढी राजकारणात येईल. राजसाहेबांचं एक वाक्य आहे, जेव्हा बाहेर वादळ असतं ना तेव्हा आपण शांत बसायचं, आणि जेव्हा बाहेर शांतता होते तेव्हा आपलं वादळ निर्माण करायचं. हे मला असं वाटतं बाळासाहेबांचे संस्कार आहेत सगळे राजसाहेबांमध्ये आलेले आहेत. आणि आपण राजसाहेबांना हे गोष्टी सांगतोय यूट्यूबवर. मला असं वाटतं की ह्या कुठेतरी गोष्टी आपण विचार केला पाहिजे की आपण काय बोलतोय, कोणाला बोलतोय. माझं असं नाही की मी आजपर्यंत फक्त एकाच व्यक्तीवर बोललोय, जसं तुम्हाला सांगितलं राजसाहेबांवर. माझं नाही त्या शिंदेबरोबर काय आहे, माझं फडणवीसांबरोबर काय आहे, मला काही लुकआउटच नाही आहे. तो माझा फक्त एकच राजसाहेबांवर बोलतोय. याच्या मागचं पण कारण आहे, कारण राजसाहेबांची ब्लूप्रिंट मी वाचली आहे स्वतः, मला माहिती आहे. मला असं वाटतं कुठला तरी नेता जर का राजकारणात काम करतोय, राजकारणाविषयी बोलतोय, मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल बोलतोय, तर का नाही आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे. म्हणजे आपण जर का बोलतात ना 1500 रुपये देणारे किंवा मग बाकीच्या गोष्टी करणारे त्यांना आपण फक्त पाठिंबा द्यायचा. आज राजसाहेबांनी एक सांगितलं गोष्टी, आपल्याकडे काय ना अधिकृत काम जे असतं ना त्याला वेळ लागतो आणि अनधिकृत काम जे असतं ना ते लवकर होतं. तर हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं खरंच आजकाल आपण बघतो रोडवर जेव्हा आपण या सगळ्या मार्केटमध्ये बोलतात ना फेरीवाले जे बसतात, हे म्हणजे अनधिकृत कामं आहे सगळी, कोण त्याला हटवायला जात नाही. पण तुम्ही गाडी लावा बरं रोडवर, ती गाडी अशी उचलली जाते. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो ते खरं आपण विचार केला पाहिजे या गोष्टीचा. आपलं महाराष्ट्र, आपला देश कुठे चालला आहे. आपण म्हणजे आत्ता ते एक हे होत गेलेलं आहे, एक ट्रेंड झालेलं आहे राजकारणामध्ये. जर का तू राजकारण नाही केलं मग तू राजकारणी नाही, मग आम्ही तुला निवडून देणार नाही. म्हणजे तुला जर का राजकारणात काम करायचं आहे ना बाबा, तू राजकारण कर, हे बाकीचे करतात ना तसं करायचं राजकारण. म्हणजे राजसाहेबांसारख्या लोकांनी टिकायचंच नाही. पुढची येणारी पिढी मित्रांनो काय हे घेणार आहे, काय बोध घेणार आहे याचा. मला असं वाटतं आपण जर का यूट्यूबर आहोत, आपण मला वाटतं मराठी आपण सगळे आहोत, एकत्र राजसाहेबांसाठी. जो मराठी नेता कोण आहे मला तर एकच फक्त दिसतो, प्रत्येकाला एकच दिसतो. आज मराठी म्हटलं की राजसाहेब, हे गणित आहे, समीकरण आहे. आणि त्याच्याविषयी जर का आपण काहीतरी एखादं बोलतात ना की त्यांचा पक्ष कुठेतरी अपयश, अरे काय अपयश, हे शिवसेनेच्या वाटेला देखील होतं, हे प्रत्येकाला माहिती आहे. मला असं वाटतं ना हे सर्वांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे की राज ठाकरेंना आता 0. अरे शिवसेनेचं काय होतं, शिवसेनेची सुरुवातीचे बघा ना काय होते, 0 1 0, आपले तरी पहिला 13 आलेत. त्याच्यानंतर जी घसरण लागली त्याच्या मला असं वाटतं मोदी लाट, बाकी काही नाही, त्याचं काहीच नाही. आणि आता EVM, ह्या सगळ्या गोष्टीमधून आपण कुठेतरी बाहेर निघतोय, पण लोकांपर्यंत पोहोचतोय. आज कुठलाही मराठी माणूस बोलतो की बाबा नाही मराठीसाठी फक्त राज ठाकरे, हे किमान बोलतोय. मला असं वाटतं ही सुरुवात आहे. मला असं वाटतं ही सत्तेपासून बोलतात ना एक अजून लांब नाही आपण सत्तेपासून. हे अजून 5-10 वर्ष यांचं राजकारण EVM चालणार, बाकी त्याच्यानंतर सगळं बंद होणार आहे. आणि प्रत्येकजण आता बोलतो राज ठाकरेंना जर का महाराष्ट्रात सत्तेत यायचं असेल तर मग महायुतीत किंवा महाआघाडीत जावं लागेल. माहिती आहे ही गोष्ट खरी आहे, पण मला असं वाटतं ना महायुती आणि महाआघाडी यांनी देखील राजकारणाचा जो चिखल केला तो नाही करावा.
अरे आम्ही इलेक्शनच्या आधी वाटलं होतं की महायुतीबरोबर राजसाहेबांनी गेलं तर आपण त्याला पाठिंबा देऊ या सगळ्या गोष्टी, पण कुठेतरी असं चिन्ह दिसतंय आता BJP कडून की नाही, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, राजकारण नाही बघत. खूप गोष्टी नाही मला बोलायचं त्यांच्याबद्दल, कारण ते त्यांच्या मोठ्या लेवलला आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण ते बोलतात ना, बोलायची गरज नाही आहे. आज प्रत्येक जण बोलतो, आज देशामध्ये लोक बोलतात की BJPने प्रत्येक महाराष्ट्रातले काय प्रत्येक राज्यामधले छोटे छोटे पक्ष संपवलेत BJPने. हे का बोलतायत याचा आपण खरं तर विचार केला पाहिजे. त्यांना फक्त हिंदुत्व हिंदुत्व बस. मित्रांनो, मराठी माणसाला ना हिंदू बनवून ठेवलेलं आहे की तुम्ही मराठी नाही, आधी तुम्ही हिंदू. पण मला असं वाटतं ना, आपण आधी मराठी आहे आणि मग हिंदू. मी जसं तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की नाही, हिंदू तो आहोत, पहिला हिंदू असेल ना, पहिला हिंदू पण देशासाठी. पण मित्रांनो, जेव्हा महाराष्ट्राचा विषय येतो तेव्हा आपण पहिला मराठी असलं पाहिजे. मी जसं तुम्हाला मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण हिंदू हिंदू काय करतोय, नाही, आपण हिंदू आहोतच ना. जेव्हा लोकसभेची निवडणूक असते ना, तेव्हा आपण हिंदू असलंच पाहिजे. पण जेव्हा महाराष्ट्राची निवडणूक येते तेव्हा आपण मराठीच असलं पाहिजे. मला असं वाटतं हे जय श्रीरामचा नारा मी जसं तुम्हाला सांगितलं, का नाही आपल्या महाराष्ट्रात आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलत. हे हिंदवी स्वराज्य माझ्या शिवरायांनी घडवलं ना, तर त्यांना आपण जय श्रीराम का बोलायचं. जय श्रीराम ते देवाचं नाव आहे. मग बोलूयात ना, ओम साईराम, श्री स्वामी समर्थ, राम राम. जय श्रीराम का? राम राम तर आपला जुना नारा आहे. आपल्या आज गावामध्ये आपण लोक भेटतो, आपण राम राम बोलतो, बोला ना राम राम. जय श्रीरामच का? कारण जय श्रीराम या नावाखाली प्रत्येक जाती धर्माचे लोक एकत्र आलेत. मराठी लोक एकत्र नाही पाहिजेत त्यांना, हे सगळ्या लोकांना. जर का एका नाऱ्यामागे प्रत्येक जण एकत्र येत असतील, त्याच्यामागे राजकारण चांगलं चालू आहे. मग त्यात मराठी माणसाचं काय? महाराष्ट्र आहे ना, तर महाराष्ट्रात आपण मराठी माणसासाठी पण बोललं पाहिजे ना. तर मराठी माणसाचा नारा आमचा आहेच ना, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नारा आहे, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. हे आपण का नाही बोलत आहे, मला हेच कळत नाही मित्रांनो. आज आपण समोर भेटल्याच्या जसं सांगितलं, गावाला आत्ताही राम राम बोलतात. राम राम खूप छान वाटतं, देवाचं नाव आहे, तेही घ्या ना राम राम. पण आपण काय बोलतोय, जय श्रीराम. हे कुठून आलेलं आहे? हे तिथून आलेलं आहे. आता मला सांगायची ती गरज नाही आहे. आणि ते तिथून आलेल्या गोष्टी आपल्याला नको आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गोष्टी आहेत ना, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे चांगली. अरे आज आपल्याला कृष्णदेव आवडतो, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कृष्णदेवाचाच अवतार जो विठ्ठल आहे, त्याचं काय? कृष्ण आवडायलाच पाहिजे, नाही असं नाही. म्हणजे ह्या गोष्टी मित्रांनो खरं तर समजणं गरजेचं आहे. आज आपण, मला असं वाटतं मराठी लोक विचारच करत नाही या गोष्टीचा की आपले देखील देव आहेत, आपले देखील संत आहेत. आपण कुठे हरवत चाललोय? श्रीकृष्ण राम ह्याच्यामध्ये काय, मी असं नाही बोलते देव आहेत ते असलेच पाहिजे, पण आपले पण मराठी माणसाचे देव आहेत, काही संत आहेत, त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे ना मित्रांनो. मला असं वाटतं आज विठ्ठलाचं नाव कोण घेते? आपले आई वडील, वारकरी आपले, फक्त एवढेच जण विठ्ठलाचं नाव घेतात. काही लोक फक्त विठ्ठलाचं नाव फक्त कुंकू लावण्यापुरतंच ठेवतात, बाकी त्यांना काही विठ्ठलाबद्दल कोण काय बोलत नाही आजकाल. माझ्या विठ्ठलाबद्दल मला असं वाटतं की स्वामी समर्थांचे आज एवढे भक्त आहेत, स्वामी समर्थांचं नाव का नाही घेत? आज मी कुठेही गेलो तर मला असं दिसतं महाराष्ट्रामध्ये, कुठल्याही क्लिनिकमध्ये जा, कुठल्याही घरी जा तुम्ही, स्वामी समर्थांची एक बोलतात ना प्रतिमा असते. आणि ती प्रतिमा, मला असं वाटतं आपण बोललं पाहिजे स्वामी समर्थ, ह्या सगळ्या गोष्टी. साईराम, आपलं हे काय बोलतात, प्रत्येक ठिकाणी साईबाबाच्या मूर्त्या असतात. माझ्या स्टुडिओमध्ये साईबाबांना मी मानतो, मी ठेवतो. प्रत्येक साईबाबांचे फोटो असतात. तिकडं आपण एकमेकांना भेटल्याला जय श्रीरामच का बोलायचं आहे? आपण तिकडं का नाही बोलू शकत बाबा राम राम, बाबा साईराम, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हे आपण का नाही बोलत आहे? जेव्हा जेव्हा देशाची निवडणूक असेल ना, तेव्हा बोला जय श्रीराम, हक्काने बोला. लोकसभेला मी स्वतः बोलेल, तुम्हाला सांगा जय श्रीराम बोला म्हणून. पण मित्रांनो, महाराष्ट्राचा जेव्हा विचार येतो ना, तेव्हा आपण, कारण मला असं वाटतं ना, देशाचे नारे आपण घेऊन पुढे जाऊच. आणि हा जय श्रीराम तर मला असं वाटतं राजकीय नारा आहे. 2014 पासून सुरू झालेला नारा आहे हा जय श्रीराम. त्याच्या आधी आपण जय श्रीराम बोलत नव्हतो. मला असं वाटतं मित्रांनो, आपण आपला महाराष्ट्रातला नारा जो आहे जय महाराष्ट्र, तो माझ्या सन्मान्य स्वर्गीय बाळासाहेबांनी दिलाय, तो आपण कुठेतरी बोलणं गरजेचं आहे. जय महाराष्ट्र हे बोलायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आपले जय शिवराय बोललं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ना, तुम्हाला सांगणं, मला का सांगावं असं वाटतं, मला तेच कळतं. तुम्ही समजणं गरजेचं आहे या गोष्टी, की मराठी माणसांनी हे बोललं पाहिजे. माझा असा विरोध नाही की बाबा आपण हिंदू नाही आहेत, आपण हिंदू आहोत, पण आपण कुठे हिंदू असलं पाहिजे, कुठे मराठी असलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. माझे 2 भाऊ आहेत, एक लहान भाऊ, एक मोठा भाऊ. माझ्या मोठ्याच भावाला घेऊन मी नाचणार नाही. माझा लहान भाऊही कुठेतरी महत्त्वाचा आहे ना माझ्यासाठी. तोही भाऊच आहे. तो लहान असेल म्हणून का भाऊ नाही आहे का? तो भाऊच आहे ना. पण माझ्या मोठ्या भावाला मी कुठे जपलं पाहिजे, माझ्या लहान भावाला मी कुठे जपलं पाहिजे, आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. आपण मराठी आहोत,
आज मित्रांनो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मराठी लोकांना लाभलाय, या जनतेला लाभलाय। आपण त्याचा इतिहास खरं तर बोलतात ना जगाला उरडून सांगितलं पाहिजे, देशाला तर आपण नक्कीच सांगितलं पाहिजे। अरे आपल्या तुम्ही का नाही शिवाजी महाराजांना ॲक्सेप्ट करत? बाकीच्या राज्यांना विचारा ना ही गोष्ट, बाकीच्या राज्यांना त्यांचे राजे माहिती आहेत, त्यांचे देव माहिती आहेत, पण आपले हे शिवाजी महाराज यांना कोण जपणार जर का आपण जय श्रीरामचा नारा घेतला तर? मला असं वाटतं आपण मराठी माणसांनी जय महाराष्ट्राचा नारा घेऊन आपल्या शिवाजी महाराजांना मोठे केलं पाहिजे। हे मित्रांनो शिवाजी महाराजांचे बोलतात ना हे गड किल्ले राजसाहेबांनी सांगितलं होतं, एक फक्त गोष्ट पूर्ण झाली, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण हे शिवाजी महाराज गड किल्ले अजून झालेले नाही आहेत का? ह्यांना माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी होणार होत्या ना, आता कुठल्या तोंडाने राजसाहेब जाऊन बोलणार? कारण आता झालं, आता राजसाहेबांच्या आठवण 5 वर्षांनी येणार ह्यांना माहिती आहे ह्यांचा उपयोग कधी करून घ्यायचा आहे, कुठे करून घ्यायचा आहे। आणि मला असं वाटतं ना मित्रांनो ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रामधून कुठेतरी संपवण्याचा डाव आहे, आणि मला असं वाटतं मराठी लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे। त्यासाठी मला असं वाटतं या 2 राजसाहेब आणि उद्धव साहेब या 2 ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी गरजेचं आहे एकत्र येणं। आणि आपले महाराष्ट्र माझं खरंच स्वप्न आहे मित्रांनो की महाराष्ट्रातले गड किल्ले हे खरंच झाले पाहिजे ना, तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला पण काय दाखवणार? आपण अयोध्यामध्ये जर का राम मंदिर बांधू शकतो ना लोकांची घरं तोडून, पण इथे आपले जे अस्तित्व आपलं आहे, आपल्या महाराजांचे गड किल्ले आहेत, त्याला दुरुस्त का नाही करता येते? का एवढा वर्ष जातोय आणि का त्यांनाच आपण मतदान करतोय परत परत? आणि जो आपल्या जीवाच्या आकांताने बोलतोय, ब्लूप्रिंटमध्ये सगळं सांगितलंय, आपले हे राजसाहेब गड किल्ले करा, गड किल्ले करा, किती ओरडायचं त्या माणसानी? आपण फक्त जय महाराष्ट्र बोलायचं, आपण फक्त जय शिवराय बोलायचं, पण अरे बाबा जय शिवराय बोलून तुम्ही लोकांना मतं देतात, ज्या लोकांना मतं येतात ते लोक का नाही करत ते गड किल्ले? मला तर वाटतं महाराष्ट्रामध्ये ना आता ही पुढची निवडणूक अशी झाली पाहिजे, आमच्या राजांचे गड किल्ले करून द्या, तरच आम्ही तुम्हाला निवडून देऊ, तेव्हाच कुठे हे गड किल्ले होतील मित्रांनो। मला असं वाटतं गड किल्ले करण्यासाठी ना एक बोलतात ना एक मनामध्ये एक इच्छा असणं गरजेचं आहे, आणि ती इच्छा माझ्या राजसाहेबांमध्ये, आणि त्याच्यामुळे या राजसाहेबांना आपण एकदा सत्ता हातात दिलीच पाहिजे, आपण त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे राजसाहेबांच्या। हे आता राजसाहेबांनी जे आज क्लू दिलाय ना की अंपायरचा जो तुम्हाला मी सांगितलं की आमच्या राजकारणात जर का थर्ड अंपायर असता तर हे चित्र वेगळं असं, म्हणजेच EVM चा कुठेतरी राजसाहेबांनी हे सांगितलं, ते पुढं आपल्याला बाहेर दिसेलच, राजसाहेब ते पितळ उघडं करतीलच। पण मित्रांनो आता राजसाहेब एकटे असले, कोणी त्यांच्याबरोबर नसलं आपला आमदार, पण आपण एक महाराष्ट्र सैनिक म्हणून बोलतात ना दगडासारखं उभं राहायचं, कोणी आपल्या चिरून जाऊ शकत नाही असं उभं राहायचं। आणि मित्रांनो आपल्या राजसाहेबांना पाठिंबा द्यायचा। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मित्रांनो राजसाहेबांच्या मनसे पक्षामागे उभे राहून आपण प्रत्येक गोष्टी राजसाहेबांना मदत केली पाहिजे। प्रत्येक पक्षाला एक बोलताना गळती लागते, प्रत्येक पक्षाचे दिवस खराब येतात, प्रत्येक पक्षाला आले, शिवसेना असेल, BJP असेल, कुठलाही असेल। आता मित्रांनो मनसेचा ही गळती चालू आहे, असू दे, पण पुढचा येणारा काळ हा मनसेचा असेल, आपला असेल। तर त्याच्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनी मला असं वाटतं काय मग तुम्हाला खरंच महत्त्वाची एक गोष्ट सांगायची की भरपूर सोशल मीडियावरनं राजसाहेबांच्या विरोधात बोलतायत, आणि त्यांचेच IT सेलवाले काय करतात माहिती आहे काय, आपलेच पोरं म्हणजे मनसेचे महाराष्ट्र सैनिक म्हणून कमेंट करतायत, आणि मग त्या आपल्या महाराष्ट्र खऱ्या सैनिकांना वाटतंय की अरे जर का हा महाराष्ट्र सैनिक असा विचार करतो राजसाहेबांबद्दल तर मग खरं असेल ही गोष्ट, मग हाही त्याचा माइंड वॉश केलं जाते। तर मित्रांनो मला असं वाटतं ह्या सगळ्या कमेंट्सला बळी पडू नका तुम्ही, कारण हे जे महाराष्ट्र सैनिक म्हणून कमेंट्स करतायत ना ते महाराष्ट्र सैनिक नाही आहेत, हे पेड कमेंट्स आहेत सगळ्या, हे प्रत्येक यूट्यूबरचे, हे कोणीतरी यांना सुपारी दिलेल्या सगळ्या। त्याच्यामुळे राजसाहेबांबरोबर बोलणं, मनसैनिकांबरोबर बोलणं, मग त्याच्यानंतर मनसैनिकांना असं वाटतं अरे हा आपण कुठल्या तरी चुकीच्या ट्रॅकवर आहे, हे बोलतात ना प्रकार घडतायत आता। तर त्याच्यामुळे आपण लक्ष द्यायला नाही पाहिजे। भरपूर जण आता यूट्यूबवर पाहिलं तर बोलतात राजसाहेबांनी असं केलं, राजसाहेबांनी तसं केलं, मग आपले महाराष्ट्र सैनिक अरे हा बरोबर बोलतोय, राजसाहेबांनी हे केलं, हे कमेंट्स मनसैनिकाचे नाहीच आहेत, हे महाराष्ट्र सैनिकाचे नाहीच आहेत, हे पेड कमेंट्स आहेत, आणि ह्या पेड कमेंट्स बोलतात ना त्याला आपण इग्नोर केलं पाहिजे। मग आपण पण आपला सूर मिळवतो त्याच्यामध्ये, हा नाही बरोबर आहे, हा बोलतोय, हा पण महाराष्ट्र सैनिक आहे ना, हा अरे तुम्ही मनसेचे लोगो बिगो ठेवून कमेंट करतात, फेक आयडी तुम्ही सगळे, आम्हाला काय कळत नाही का? मला असं वाटतं आपण हे सुज्ञ असणं गरजेचं। मला खरं तर हा मुद्दा आज मांडायचा होता, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललेच मित्रांनो की कसं महाराष्ट्र सैनिकाच्या पेड कमेंट्स एक बोलतो ना फेक आयडिया बनवून कमेंट्स केल्या जातात, त्याच्यावर आपण पुढे बोलूच मित्रांनो। तुर्तास तुम्ही सावध राहा, तुम्ही बाकीचे कमेंट्स जे करतात ना मी मनसैनिकच आहे पण मीही असा होतो, ते एक बोलतात ना ते ॲड, मीही आधी महाराष्ट्र सैनिक होतो, मग राजसाहेबांचं असं आता बघवत नाही, तर त्याच्यामुळे मला आता आहे ना असं वाटतं दुसऱ्या पक्षात जावं, हे सगळे पेड कमेंट्स आहेत, त्याच्यावर लक्ष देऊ नका, एवढीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।